महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक पक्ष प्रचार आणि सभा घेताना पाहायला मिळत आहे। मात्र काल मुंबई येथे शिवतीर्थावरती दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन सभा घेण्यात आली। तर ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी या राम गणेश गडकरी रंगायतांच्या बाहेर रस्त्यावरती करण्यात आलेली आहे। पाहायला गेल्यास मोठ्या संख्येने या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील, शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आणि कार्यकर्ते असतील, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उमेदवारांनी या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित असणार आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी सभा घेतली जाणार आहे। पाहिलं तर ठाण्यातील देखील अनेक समस्यांचा पाडा दोन्ही ठाकरे बंधूंकडून वाचला जाणार आहे। शिवशक्ती अशा प्रकारच्या सभेला नाव देण्यात आलेलं आहे। आणि याच ठिकाणी पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही बंधू म्हणजे उद्धव ठाकरे असतील या राज ठाकरे असतील यांच्या खांद्यावरती हात ठेवून या ठिकाणी एक प्रकारची ऊर्जा निर्माण करणारा हा पोस्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे सर्वांचंच लक्ष लागले आहे ठाणे महानगरपालिकेकडे की कशा प्रकारची सत्ता या ठिकाणी पलटवार होणार आहे। गेल्या अनेक दशकं या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या ठाणे महानगरपालिकेवरती भगवा फडकत आला आहे, त्यांचाच महापौर बसत आला आहे। त्यानुसार आता या निवडणुकीमध्ये कशाप्रकारे दोन्ही ठाकरे बंधू ठाणे महानगरपालिकेचा पाडा या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वच खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या, काही VIP नेते असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्यासाठी या बॅरिकेडिंगमधनं या खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सभेसाठी ठाण्यात पाहायला गेलं तर कळवा, मुंब्रा, दिवा या ठिकाणचे सर्वच उमेदवार या ठिकाणी येणारे कार्यकर्ते असणार आहे। त्यामुळे मुंबईप्रमाणे ठाण्यात देखील राज ठाकरे कशाप्रकारे या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी मोठी जय्यत तयारी या ठिकाणी तिन्ही पक्षाकडनं करण्यात आलेली आहे। माजी खासदार राजन विचारे ठाकरे गटाचे असतील, या अविनाश जाधव मनसे नेते, तसेच राष्ट्रवादीकडनं जितेंद्र आव्हाड असतील, यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी या स्टेजवरती करण्यात आली आहे। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेची काय काय समस्या आणि येणाऱ्या काळात कशाप्रकारे हे दोन्ही बंधू ठाणे महानगरपालिकेमध्ये बदल घडवणार या संदर्भातली आता पूर्ण सभेमध्ये माहिती दिली जाणार आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर आता या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।